नमस्कार, सुमन्स किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण आजीपंजीच्या काळातला पारंपरिक पदार्थ म्हणजे ताकतव कसं बनवायचं ते पाहणार आहोत। रेसिपीला सुरुवात करण्याआधी तुम्हाला एक निवेदन आहे, अजूनपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब जरूर करा आणि हो, रेसिपी आवडली तर एक लाईक नक्की करा। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। तर इथे गॅसवर तडका पॅन ठेवलेला आहे आणि त्यामध्ये घालायचं आहे आपल्याला अगदी थोडंसं तेल। आता हे तेल आपल्याला चांगलं गरम करून घ्यायचं आहे। तेल चांगलं गरम झालं की यामध्ये घालायचं आहे आपल्याला हिंग, खडा हिंग वापरायचा आहे। हे ताकदव बनवण्यासाठी खडा हिंगाचाच वापर करायचा, म्हणजे काय होतं, त्याचा वास खूप छान असतो आणि चवही छान येते। आता तुम्ही पावडर वापरायची नाही, असाच हिंग वापरायचा आहे। आता हा छान असा फुलवून घ्यायचा आहे। तर इथे बघा पटकन असा हा फुललेला आहे। आता गॅस बंद करायचा आणि हा हिंग आपल्याला थंड करून घ्यायचा आहे। आता इथे मी खलबत्ता घेतलेला आहे आणि त्यामध्ये आपल्याला हा हिंगाचा खडा घालून एकदम बारीक असा कुटून घ्यायचा आहे। तर इथे अशा पद्धतीने आपण हिंग कुटून घेतलेला आहे। तर इथे मी मोठं भांडं घेतलेलं आहे आणि त्यामध्ये घालायचं आहे आपल्याला 1 वाटी घट्ट असं दही घ्यायचं आणि दही घेताना खूप आंबट घ्यायचं नाही, ते ताजं घ्यायचं आहे। आता यामध्ये घालायचं आहे आपण जो तळलेला हिंग आहे तो यामध्ये आपल्याला घालायचा आहे। आता हिंग घातल्यानंतर यामध्ये घालायचं आहे आपल्याला भरपूर सारी कोथिंबीर। त्यानंतर घालायचं आहे चवीपुरतं मीठ, अगदी थोडीशी साखर आणि यामध्ये घालायची आहे 2 ते 3 हिरवी मिरची। आता हे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे, फेटून घ्यायचं आहे। आता नेहमी आपण कोशिंबीर बनवतो, रायता बनवतो, पंचामृत बनवतो, कारण उन्हाळ्यामध्ये आपल्या पोटाला थंडावा भेटतो आणि जे आपण जेवलेलं अन्न आहे ते सुद्धा पचायला मदत होते। तर इथे बघा आपण हे सगळं फेटून घेतलेलं आहे। आता यावरती आपल्याला एक फोडणी करायची आहे। आता फोडणीसाठी आपण इथे पॅन गरम करायला ठेवलेला आहे, हा तडका पॅन। आता यामध्ये 2 चमचे तेल घालायचं आहे आणि तेल आपल्याला कडकडीत गरम करून घ्यायचं आहे। आता तेल गरम झालं की यामध्ये घालायचं आहे आपल्याला जिरं आणि मोहरी। लगेचच आपल्याला गॅस बंद करायचा आहे। लगेचच ही फोडणी आपल्याला या दह्यामध्ये घालून घ्यायची आहे आणि पुन्हा आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे। करायला अतिशय सोपी आहे आणि एकदम कमी साहित्यामध्ये आहे। आता उन्हाळा आहे आणि आपल्याला पोटाला थंडावा मिळावा म्हणून आपण काही ना काही थंड पेय पित असतो किंवा खात असतो। तर असा हा पदार्थ जर तुम्ही बनवला ना तर अगदी पोट भरतं, मनही भरतं आणि हा पदार्थ तुम्ही तोंडी लावण्यासाठी बनवू शकता। ज्वारीच्या भाकरीबरोबर अप्रतिम लागतं। तर तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा। आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल आयकॉन बटन प्रेस करा। धन्यवाद।